परेल आणि प्रभादेवीला जोडणारा ब्रिटिशकालीन दगडी पूल आजपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे। सध्याची आपण परिस्थिती बघितली तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वर्दळ असते। मात्र आज रात्री 9 वाजल्यापासून हा पूल बंद असणार आहे आणि पर्यायी जो पूल आपल्याला मार्ग निवडता येणार आहे तो म्हणजे दादरचा टिळक ब्रिज आणि लोअर परेल साइडचा करी रोड ब्रिज। या दोन ब्रिजच्या माध्यमातून आता नागरिकांना प्रवास करावा लागणार आहे। सध्याची एकूणच परिस्थिती बघता मुंबईमधल्या ह्या तिन्ही महत्त्वाच्या ठिकाणी खरं तर मोठी नेहमीच वाहतूक कोंडी असते आणि त्याच्यामुळे नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो। मात्र हा पूल जो आहे एल्फिस्टनचा पूल तो खरं तर कित्येक वर्ष जुना आहे, ब्रिटिशकालीन पूल आहे आणि त्याच्यामुळे वाहतुकीसाठी हा योग्य नसल्याचं MMRDA कडून आणि स्थानिक प्रशासनाकडून सांगण्यात आलं होतं। त्याच्यानंतर या पुलाचं पाडकाम हाती घेण्यात येणार होतं आणि आज रात्री 9 वाजल्यापासून हा पूल वाहतुकीसाठी बंद केल्यानंतर याचं पाडकाम सुरू होणार आहे। या ठिकाणी वरळी आणि शिवडी कनेक्टर याचा महामार्ग होणार आहे आणि त्याच अनुषंगाने एल्फिस्टन पुलाच्या जागी आता भविष्य काळामध्ये डबल डेकर पूल जो आहे तो बांधण्यात येणार आहे। भविष्यामध्ये मुंबईकरांच्या वाहतुकीसाठी सुलभ अशी खरं तर सोय होणार आहे। मात्र आजची परिस्थिती आपण बघितली तर आज एक मोठी वाहतूक कोंडीला मुंबईकरांना खरं तर सामोरे जावं लागणार आहे। सकाळ आणि संध्याकाळच्या वेळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी होत असते। दुसरा आपण विचार केला तर या ठिकाणी 3 महत्त्वाचे रुग्णालय आहे आणि त्यामुळे तिथे येणाऱ्या प्रवाशांची आणि नागरिकांची देखील मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे। मात्र असं असलं तरी सुद्धा एक भविष्याचा विचार करता MMRDने हा एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे आज रात्री 9 वाजल्यापासून एल्फिस्टनचा पूल वाहतुकीसाठी बंद होणार आहे। कॅमेरामन राकेशसह मी रुपाली बडवे, साम TV, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।